उंदीर मारे, घुस मारे, पटापट मारे. काय विशेषाने बोलवतो तुम्हाला? ए ज्ञानेश्वर शाहीर वाघ मारे. समजते का तुले? सुरमा म्हणत्यात मले. काय म्हणलं होतं तुम्हाला सांगा बरं? हो ना, खुपणं बापा शाहीर नव्हतं, भलतं तगडा बनवून आला आज ना, का खाऊन आला तर माहित नाही. केर कचरा पाला पाचोडा. म्हणते बाई, मी म्हटलं काय ते, हा उंदीर मारे, घुस मारे, वाघ मारे. उंदीर नाही मारे आणि घुसे नाही मारायची म्हणलो, वाघ मारे म्हणतो म्हणलो. वाईट बोललो का जी? वाघ मारे म्हणजे चांगले मोठे मोठे वाघ मारते, त्याचं नाव का चांगलं खराब असं का वाईट असं? स्तुती केलं तर पचनी पडलं नाही का? तर तेही मारतो, संपा मारतो म्हणते. संपाची मारला का मला काय करायला लागते? मी चांगली स्तुती करतो तर पसली नाही का? कुत्र्याला खीर नाही पचवत तसं तुम्हाला नाही पसली, अशी गोष्ट आहे. म्हणते बाई, हर कोई प्रोग्राम का दिवाना आहे, ते आम्हाला माहितीच आहे. देवाची येऊन बसले लोक इथं. पुन्हा राहिला प्रश्न, तो तेरे रंग में रंग, आज मैं भर के रहूंगा और तमन्ना पूरी करके रहूंगा. हो, मी म्हणतो गरम वर माझी भी तयारी आहे. गरम आले पाहिजे, सामना गरम झाले पाहिजे. काहून नाही? पुन्हा म्हणते ये परसोड़ी गाँव में मैं चिकलगी का झेंडा गड़ाने आया हूँ म्हणतो. अरे बापरे. कलंका झेंडा आणू का खलती? करून देऊ गड्डा प्रचारी तुमचा, कलंकीचा गड्डा. कलंकीच्या गड्ड्या माशा मारीन, माशा मा नाव तूफान में चलाना कोई मजाक का खेल नहीं. नाव तूफान में चलाना कोई मजाक का खेल नहीं, और दिया आंधी में चलाना कोई मजाक का. एक तरफ तुम हो शायर, एक तरफ है सुरमा. एक तरफ तुम हो शायर ज्ञानेश्वर और एक तरफ है सुरमा, और हमारे लिए निशर्त शायद में हिलाना कोई मजाक का खेल. हम भी रखते हैं तो बात करते हैं, हम भी रखते हैं तो बात करते हैं, पानी छान छान के पीते हैं. ये सुरमा का राज है, झुकाती है मगर झुकती नहीं. तुला काय वाटतं? खेळाच्या कवड्या हो काय? खुपलं बापा, बहुता साईड दगडा भरून आला ना खाऊता. का खाऊनच का आज? होडीच्या गाठ्या खाऊनच का? ते गोड बोलणं चांगला, गोड खालास तर गोड बोललं नाही पाहिजे. पुन्हा म्हणते बाई, काय हिले खमसो म्हणते. हिच्यासारखी नाही भेटली, नशा अंगात माझ्या भेटली आणि हिले खमसवतो जावा भेटली. म्हणजे का म्हणलो होतो का मी शहराला? पहिल्या राऊंड मध्ये आलो ना, खमसवतो धमसवू का? अशी धमसवी ना तुला बिलकुल. पुरा भागवायचा रस्ता दाखवून एक फूक मारी तिकडं नाही का मला का हलवा समजत आले का तुम्ही? अरे काय नत्तू काय रे? नाव के बड़े घी गेलो ने, नाव के बड़े घी गेलो ने, मुंह में दांत नहीं चले चले जबाने. नाव सोनाबाई हाती कतलाचा वाडा. अरे नाव सोनाबाई हाती कतलाचा वाडा, आणि असेल म्हणलं मस्त कलंगीचा चेला. अरे बापरे. असेल म्हणलो मस्त कलंगीचा चेला, पण हा निघाला पुरा बुड्डीचा बालवाला. पोंग पोंग ढिल पोंग पोंग, ओ मनीमा बबलाई कसं केसावर, शायराला वाटत साधा जोरात बोली तर बाई भेटतो का ते? नाही. मी कोणाला भेटणार काय नाही का? काय बाय बाबाजी आले बा. हे सोनी असुविधा मारुती मोहपा गांधी चौक. आमचे माझे बाबाजी आमच्या आजोबाकडनं 50 रुपये सपरेट बाबा. तुम्ही नाही भेटली बक्षीस आम्हाला भेटली आता. जवाई होत माय, धोखा दिया मेरे को. मेरी जवाई है वो, धोखा दिया. माय जवाई हो. मस्त लाका टक्क्याच्या घोडी गोष्टी झोडून राहिले. कलंका झेंडा करने आया हूँ, ये करने आया हूँ, वो करने आया हूँ. आणि मी म्हणतो गुरु कोण ना चेला कोण, आणि ती वस्तू कोणती? तर वस्तू कोणती सांगता सर? वस्तू कोणती सांगलं? कोणती? अंगठी. अंगठी आणि समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी शिष्य. सांगा माझे माय बाबा तुमच्या चरणा
मला अंगठ्यासाठी कोणी नरक खा लागेल? नाही 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 अंगठ्यासाठी कोणी शेर खा लागेल? कोणतं आहे सांगणार तुम्हाला? कोणतं आहे तुम्हाला सांगणार आहे? अंगठ्यासाठी कोण म्हणते नरक खा लागते? कोण म्हणते शेर खा लागते? तुमच्याकडे अंगठे नाहीत का? तुमच्याकडून मला अंगठी आणायची, तुमच्या घरी मला नरक खा लागणार आहे का? नाही 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 कोणाला उलटून उलटून पाहता तुम्ही? अरे जो गंमत नहीं करता बराबर वो शायर कैसा? जो गंमत नहीं करता बराबर वो शायर कैसा? वस्ताद ना कमाएंगे ना प्रोग्राम भी करो वैसा, ताली बजाएंगे जनता बोलो बोलो वैसा, ताली बजाएंगे जनता बोलो बोलो वैसा। और फोकट में नहीं आए हम दोनों शायर, नाही फोकट में नहीं आए हम दोनों शायर, अजी थूका लगा कर गिनते हैं पैसा। कंचा खेळाच्या कंचा हालवली बाहेर भुलवली डोळे परसाने फुलं भविष्य वर्तमान काळ भूतकाळ झाला अरे बापा भविष्य गेला म्हणजे तिकडे नवरा तो भविष्य मध्ये तिकडे नवरा तो दीड पुढे नवरा नाही इकडे चिंगली म्हणजे बायको शाहीर साहेब त्यात पुढे तुमची एक गोष्ट मानून टाकली मी का जिंदगी म्हणजे बायको तर मला सांगा जिंदगी ब्रह्मचारी करून कुवारी आहे का? नाही या ठिकाणी शायरीचे जाणकार लोक बसले आहेत माझ्या मायबापांच्या चरणामध्ये लोक आहे आपण जो प्रपंच करतो जिंदगी करतो ते जिंदगी करण कुवारी ब्रह्मचारी आहे का? नाही मग तुम्ही कसं म्हणता जिंदगी म्हणजे बायको प्रपंच म्हणजे सासरा? मग मला सांगा प्रपंच पागल आहे का? एवढा प्रपंचाचा भार आम्ही लोक सांभाळतो तो प्रपंच पूर्ण लोकांनी सांभाळून ठेवते आणि त्या प्रपंचाला तुम्ही पागल बनवल्या अरे बापा येण्या पिसा सासरा बोलो मुंह में आए तो बतियारा कहा होता है तो हल्दी आशी वाली गोष्ट आहे का? बरसात बोलत त्या गोष्टी तुला शिवाच्या और म्हणलो घेते बाबा झोका झोकाना झोका झोकाना पण आता फोका फोकाना फोका फोकाना तर मी घेतो ना चांगली रोगा चांगली डोक्यानं मी अशी तशी नाही घेत त्या चांगली घेतो मी डोक्यानं ज्ञानाने घेतो म्हणून म्हणायचं आहे याचं गाणं बाकी मग पुढच्या गाण्याच्या नंतर समजावून सांगेन हिच्यासारखे मला मजा नाही भेटली नशा अंगात माझ्या पेटली मी भेटल्यावर नशाच पेटते तुझ्या अंगामध्ये माहित नाही आणि तुझ्याच नाही तर पुरे शायर नाही का माझ्या सगळं दुय्य बसली का पुरे शायर डोळून जामा डोळं सोडून जातात माहित नाही का म्हणतं काय आहे सुरमामध्ये राग असं खूपी आहे तर माहित नाही काही बोलीन नाही तरी पुरे शायर नशेमध्ये शेवटातच माझ्या सगळं दुय्य बसल्यावर तुम्हीच नाही पुरे शायर नशाच्या तुम्ही आवाज तशी ना चांगल्या चांगल्या पाणी पाचतोय का कंचा घेतो ना आणि म्हणून काय म्हणायचं आहे नशा घात माझ्या पेटली गेले खमसो तो डावात भेटली अरे बापा तुझ्या डावात मी भेटत नाही आणि एवढी गरमी अंगात करायची नाही मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरल्या काका नोटा मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरल्या काका नोटा अरे घरी भीक मागताना पाहिली मी हातात धरून वाटा शरण भंगूर आहे ही काय एवढा लोक मातू शरण भंगूर आहे ही काय एवढा लोक मातू अरे जाशील बाया एक दिवस जाशील बाया एक दिवस एवढी गर्वाची आग नको मुतू जेवढा आहे तेवढंच राहावं जेवढ्या पावराने गोट्या वरती फेकतो या दुप्पट पावराने गोटा खाली येते म्हटलं एवढी गर्वाची आग नाही मुतावं लवकर उन्हाळी लागते आता उन्हाळ्यामध्ये बरोबर आहे काय करायचं आहे हो धमसवतो पाय तुझी धमसवली नाही तर आता ना चलेगी चलने दूंगी ना चलेगी चलने दूंगी नहीं गलने दूंगी या परसों ती तर दालना मिळवले त्या दिवशी मी गाणं बोलली बरोबर ऐकलं नाही आता ऐका चांगलं कानामध्ये
सकाळी हा. सकाळी सकाळी डब्बा घेऊ डब्बा आणि घेऊ. म्हणून काय म्हणायचं आहे नाच चल माझ्या वाटेला जायचं नाही नाही आणि आजच्या दिवशी तर अजिबातच नाही नाही आजचा दिवस आमच्या बायाचा आहे जागतिक महिला दिवस जागते जागते रहो. हे स्त्री जर भडकले नाही तर झलकारी देई म्हणाले वेळ लागत नाही. आणि म्हणून म्हणतो आमच्या बायाच्या वाटे जायचं नाही 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 एवढे या तरी काही वाकडा होत नाही आणि म्हणून काय म्हणायचं आहे ज्ञानानं बरं अपशब्दानं बोललं नाही ज्ञानानं वाकडा होणार नाही भैया समोर भैया आवाज वाढवूया थोडासा बरोबर बघा सगळा कर कसं बिलकुल हो ना चलेगी चलने दूंगी ना चलेगी चलने दूंगी अरे नहीं करने दूंगी ना चलेगी चलने दूंगी नहीं करने दूंगी ए रामेश्वर साहिब उखाड़ने आज हमारा उखाड़ने आज हमारा तुझे लगेंगे महीने का आज हमारा बाल, तुझे लगेंगे महीने का ना चलेगी, चल दूंगी, ना चलेगी, चल दूंगी, नहीं करने दूंगी ना। कलंक का झेंडा गळात आया हो या ठिकाणी मी गळू देऊ सेवा का नाही मी बी का असं खपखपून येतो ना मगासारखी या स्टेजवर झलकारी बरोबर येतो मला झलकारी घासायची राहते क्या बात है? येतो का? ना चलेगी चलने दूंगी अरे नहीं करने दूंगी ना नहीं करने दूंगी ना क्या बात है? नाग महाराज उखाड़ने आज हमारा उखाड़ने आज हमारा तुझे लगेंगे महीने साल आज हमारा बाल तुझे लगेंगे आता अजून मोठा प्रश्न पडत कसा काय काय शायर का म्हणतात ते कोच्चे कोच्चे उपराचे आहे म्हणतात अरे बाबा. बाबा मी खरं ते बोलतो मामाला मी ती बिलकुल स्पष्टीकरण करून दाखवतो माझी सवय कशा आहे. काय काय शायर म्हणतात पण ज्ञानेश्वर शायर तसा नाही म्हणा पण शायर हा. मी जेव्हा उखाडण्याच्या मला बाल तुझ्या लग्न महिने सांग क्या बात? तेव्हा म्हणलो तर मी माझ्या गाण्याचा अर्थ माझ्यावर ठेवून तेव्हा गाणं म्हणतो बरोबर आहे. उखाडण्याच्या मला बाल बाल म्हणजे कोणते ज्ञानाचे केस हा ज्ञानाचे बाल ज्ञानाचे केस तू उपवू शकत नाही भाऊ हा, अज्ञान किती जरी वरती पडायचा प्रयत्न करेल पण ज्ञानाच्या सामने अज्ञान हा फिका राहते ज्ञानाच्या सामने अज्ञान हा फिका येते म्हणून शाहीर ज्ञानेश्वरची वाघमारे माझे ज्ञानाचे बाल आहे तुम्ही उपडू शकत नाही नाही. आणि असेल तुमचं हिंमत उपडून दाखवा ज्ञानाला कोणतरी उपडून दाखवत असेल तर दाखवा, दाखवा. हा, मस्त खुपणं मस्त मस्त मुखरे मुखरे हसत जाते हा? आणि मला इकडं मांगावर वार करत जाते बाई तुला खम सोडतो मला चांगला आहे मी भाऊ निचोळा घेतो पण रकम नाही लागू देत ना का हा, तुम्ही जेव्हा तसं करता टोचण्या लावता मागू तर मी रकम म्हणजे निचोळा घेतो पण रकम नाही लागू देत नाही. मी मोठी बाई आहे मग हा, आणि म्हणते बाई पुन्हा काय म्हणते 6 जण बाईला भेटणे म्हणते यांचा पुन्हा प्रश्न होता माझ्यावरती प्रश्न असा की 6 जण बाईला भेटले हा. आणि ते 6 जण कोण वरती बाई कोण आणि काय दोघाला घेतलं म्हणते हा दोघाला घेतलं नाही एक मिनिट टुकटुक पाहत होता असं तर शाहीर साहेब ती बाई म्हणजे कोण ती बाई म्हणजे ही आपली काया बरोबर आहे ती बाया बाई म्हणजे काया काया. त्या बाईला 6 जण भेटले 6 जण कोण काम क्रोध मोह मद मत्सर आणि आळस आळस. काम क्रोध मोह मद मत्सर आणि आळस हे 6 जण हे 6 विकार असतात हे 6 विकार त्या 6 विकारामधून त्या बाईनं 2 काय घेतले काम लोभ आम्हाला लोभही आहे आणि कामही आहे लोभही आहे आणि कामही पाहिजे आम्हाला लोभही पाहिजे आणि कामही पाहिजे हा. तर हे 2 घेतलं आणि टुकटुक काय पाहत होता काय? टुकटुक पाहत होता आळस होय. हो आता आपण जर
त्याच्यात जमतेस का आडसाचा ना हो ना. म्हणून त्या बाईने त्या आडसाला नाही घेतलं तो म्हणून तो आडस टुकटुक पाहत होता आणि काम आणि लोभाला घेतलं आणि ते सहा विकार म्हणजे सहा कोणते माणसं लोभ मोह मद मत्सर आडस हे सहा आणि त्याच्यातून दोन घेतले लोभ आणि कामाला आणि टुकटुक पाहत होता कोण आडस हे तुमच्या प्रश्नाचं तंतोतंत उत्तर आहे म्हणलं तुमच्या प्रश्नाचं तंतोतंत उत्तर आहे पण हे ज्ञानेश्वरजी माझं का तेलावत गेलं का घसरत भाग्य बाहेरी मारी हे अशी सोय भागी बाहेरी वा रे वा म्हणते बाई जिंदगी काय बायको झाली मग ते ब्रह्मचारी करत कुवारी होती का आणि त्या जिंदगीचे किती वाजता लग्न लागलं कोणत्या यारी लागला रात्री लागलं का दिवसा लागलं सांगितलं का नाही सांगितलं बस एवढंच जिंदगी बायको प्रपंच सासरा प्रपंच करा पगडा पिसाय तर प्रपंचले खोटं सांगा पण टेकी राहा बिलकुल असं बोलत दगड की जमलं पाहिजे होतं ना तर हे झालं फपुरा आणि या विचारावरती गणपतरावजी राम पहिलवान पान उबाडी यांच्याकडून 50 रुपये सप्रे मिळालेला आहे 501 रुपयाचं आहे का 501 रुपये सप्रे मिळालेला आहे 50 नगद बाकी 450 बाकी यांचे मी आभारी आहे धन्यवाद आणि म्हणून काय म्हणायचं आहे का क्या बात है शायद साहेब बुरा म्हणजे वाईट तुम्ही बुरा म्हणजे मी जे गाणं बोललो उखाणे आज हमारा बाल त्याच्यावरती तुम्ही वाईट अर्थ काढा तुमच्या हातात बुरा म्हणजे वाईट अर्थ काढू नका आणि लोकांना पागल करू नका मी बोललो ज्ञानाचे बाल तुम्ही उघडू शकत नाही मैंने पूछी थी सवाल हंसी मजाक में उड़ा दिया मैंने पूछी थी सवाल जिंदगी प्रपंच में उड़ा दिया सही तो दिया नहीं झगड़ा आगे बढ़ा दिया इसको लगता होगा ये छोकरी क्या करने वाली है इसको लगता होगा नहीं ज्ञानेश्वर शायर को कि ये छोकरी क्या करने वाली है ऐसे भ्रम में मत लेना नाना जी ऐसे भ्रम में मत रहना ये सुर में तुम्हारा तोबा मचाने वाली है सुर में तुम्हारा तोबा मचाने वाली है तोबा कहना मचुन में ज्ञान ध्यान से लड़ाई होगी आलतू फालतू से लड़ाई नहीं होगी जय किसान सांस्कृतिक मंडळ परसोडी यांच्याकडून 100 वर्षापर्यंत या गाण्यावरती आलेला आहे मी आणि माझी पार्टी यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद 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 आणि म्हणून काय म्हणायचं
असं. माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे म्हणे हा. तर मी भेगळ पासून तर नागपूरपर्यंत पैशाची तोरण लावतो म्हणे. अरे बापा रे. सोन्याची तोरण हा. आणि स्वर्गाने म्हणे सोन्याची शिडी लावतो म्हणे. सोन्याची शिडी असं. का पूर्ण घरातलं पीठ विकायला नाही सुधारलं पीठ. अरे अरे अरे. म्हणून म्हणायचं माणसाने घमंड करू नका माझे माय बाप हो. हे कंसाला वाटलं माझ्यासारखा बलाढ्य कोणी नाही. मला मारणारा कोणी पैदा नाही. एवढ्या कृष्णाने मारलं म्हणतो त्याला. मारलं. त्यामुळे कंसाला घेऊन त्या कृष्णाचा आणि म्हणून शिकले तू पडले तू क्या बात है. चलना है बराबर उखाड़ने आज हमारा उखाड़ने आज हमारा तुझे लगेगा मेरे हम भी न डरते हट उखाड़ने आज हमारा तुझे लगेंगे महीने म्हणते बाई समर्थ रामदास स्वामी. शायद साहेब काहीतरी बोलता हो तुम्ही. समर्थ रामदास स्वामीने बदनाम करून दिले का तुम्ही. समर्थ रामदास स्वामी बरं बदनाम नाही ते गुरु होते. तर मला सांगा त्या गुरुचे शिष्य कोण होते म्हणता तुम्ही. कल्याण स्वामी. त्या कल्याण स्वामी काय गेलते अंगठी आणायला गेलते. अंगठी आणायला गेल्यावर तो शेण खाईल. काय बोलतो शाहीर साहेब. अरे म्हणा ना बाई मला जमलं नाही. मी म्हणतो माई 5,000ची होड ती जगाण्यासाठी 5,000ची होड. हम भी रखते तो बात करते पाणी छान छान कमी ते आहेत. आणि हेच होय का कल्याणीचा झेंडा काढा न्यावं असा झेंडा काढता करा की तुम्ही. पहिल्या राऊंड में शाहीर नगर असते नाही. पहिल्या राऊंड में शाहीर नगर असते नाही. और गलत में वाले बादल कभी तुम में वो जज्बा नहीं तुम कोई रोमियो नहीं. तुम में वो जज्बा नहीं तुम कोई रोमियो नहीं. और मेरे सवाल का जो आपने जवाब दिया शाहीर साहब. मेरे सवाल का जो आपने जवाब दिया शाहीर ज्ञानेश्वर जी वो 0% भी बरोबर नाही. म्हणून काय म्हणायचं आहे. पण तुमचं पहिल्या राऊंडचं गाणं असं होतं काय. भेटली आता हिची हे भेटली नाही. खमसोत दावात भेटली. नशा माझ्या अंगात भेटली. खमसोत दावात आता हे भेटली. शाहीर साहेब तुम्ही मला पहिल्या राऊंडनी खमसोच्या गोष्टी करून मी का झोपासाठी आली का इथं. मी का झोपासाठी आली का मी शायरी करायला आली इथं. ज्ञानाची करीत मी शायरी ठोकणाऱ्या झडत नाही. ज्ञानाची करीत मी शायरी ठोकणाऱ्या झडत नाही. आणि
माझी शायरी आहे शाहीर साहेब. अपशब्दांत तुम्हाला बोलणार नाही आणि वाईट शायरी मी करणार नाही. माझ्या आया बहिणी बसल्यात हे माझे माय बापच आहेत. काय म्हणायचं आहे. तुझे लगे गे मैंने मजा येणार आहे. शायरी जोशानी ठोसाची होणार आहे. ये तो पूरा ट्रेलर है, पिक्चर पूरा बाकी है. आगे आगे देखो होता है क्या. हाँ लेकिन ऐसा तो नहीं है शायद रंग जमाने वाला है. लेकिन ऐसा तो नहीं है शायद रंग जमाने वाला है. ये नदियां नहीं समंदर में तैरने वाला है. लड़ेगा प्यार से तो बोलने का मौका दूंगी भाई. तुझे आने न दूंगी, जबान गलत में फिसलने को होना. मैं भी शायरी कर रही हूँ, आप भी करेंगे बिल्कुल. टीट फॉर टॅट शायरी बनेगी. टीट फॉर टॅट आमचे उमेश भाऊ ठोंबरे मुक्काम मानवी यांच्याकडून सुद्धा 100 रुपये समोर आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी. धन्यवाद. आणि म्हणून काय म्हणायचं
वा वा या ठिकाणी जे काही बुजुर्ग माणसं असतील त्यांनी माझ्या गुरुला बघितलं असेल शाळेत परसरामजी वाघमारे परसोडीवाले येईल पाहिजे. हा तर माझ्या गुरुंनी मला वाईट प्रबोधन नाही केलं. माझ्या गुरुंकडे मला गुरु म्हणजे गुरुशी घेतली शेवटची शाखेत मी आहे त्यांची हो हो त्यांची शेवटची शाखेत मी आहे. त्यांनी पूर्ण एक आमच्या घरी एक प्रॅक्टिस घेतली त्यांनी बघितलं आणि त्यांना हे वाटलं की नाही माझं नाव रोशन करणारी मला माझी शिष्य भेटलेले आहे. ते एवढे खुश झाले आम्हा सगळ्यांना पैसे वाटले आणि बस 8 दिवसात माझ्या गुरुचं निधन झालं. पण माझ्या गुरुने मला वाईट सल्ला दिलेला नाही. माझे गुरु मला सांगून गेले की मला वाईट सल्ला कर म्हणजे वाईट शायरी करायची नाही तत्वाला भांडायचं म्हणे अपशब्दानं बोलायचं नाही. ते माझे गुरु सांगून गेले पण माझ्या गुरुकडनं मला ज्ञान घेता आलं नाही. त्यांचं काहीच सगळं माझ्याकडे नाही. पण जे माझ्या मागे माझे जे उभे आहेत सहकारी माझे मोठा बंधू माझ्या दशभाऊ गजबे जे पूर्ण माझा संच मला कधीच वाईट बोलायला शिकवत नाही. हा आणि अपशब्दाने मी शायरी करत नाही की माझी शायरी नाही बोलेन त्याचा अर्थ करून दाखव म्हणजे माझ्या बापू. कारण ज्या गमतीमध्ये बाया बसल्या नाहीत ते शायरीच नाही. ज्या गमतीमध्ये बाया बसल्या नाही ते शायरी नाही. त्या शायराला महत्व नाही. या ठिकाणी दरवर्षी मी येते माझ्या आया बहिणी शेवटपर्यंत माझे कार्यक्रम बघून जातात. तोच कार्यक्रम मी इथे आज करून दाखवेल पुन्हा. आणि म्हणून म्हणायचा गुरु परशुरामाने हो पक्की बिलकुल तगड़ा शहर जी. मी पहिलंच का बोलतो उंदीर मारे घुस मारे असतात तर मला नसते आली. हा वाघ मारे आहे. वाघ मारे म्हणजे चांगला तगडा शहर आहे. तर मला बी वाघ कसं लागेल का नाही लागेल. शेर म्हणजे शेर मारतात. हा वाघाने मारे म्हणजे शेर दिलाय तो अशी म्हणजे वाघाने मारणं म्हणजे फुकटच्या गोष्ट आहेत का नाही बाई पोलीस केस होते बाबा मला भीती वाटते. तशी गोष्ट आहे. म्हणून मी म्हणत नाही त्यांनी जशी मायाबरोबर मजा येते ना तर मले बी शाहीर साहेबाबरोबर पक्की मजा येते कराले का सामना व दुय्यमचा का करून राहिलोय तुम्ही बोलते सर बाई काही बोलते दुय्यम करायला मस्त मजा येते तगडी जाते बिलकुल गंमत अरे जोश येते मस्त एक नंबर शायरी करायला. म्हणून म्हणायचं कवी दर्शन उखाड़ने आजा मारा उखाड़ने आजा मारा लगेंगे मेरे शाहीर साहेबांनी पुन्हा एक आत्मानुभवाचं गीत म्हटलं नाही का आध्यात्मिक गायला तर कोणतं घर गायला नाही म्हणते घरावर फाटेच नाही येत म्हणते. हा घरावर मध्ये फाटे ठोकण्यामध्ये पण कवलं नाहीत म्हणजे कवलं फाटे ठोकण्यात पण कवलं नाहीत म्हणते. हा तर सांगतो ना हा बरोबर आहे उत्तर त्यांचं बरोबर आहे विचारणं. म्हणतात ना काट्याच्या आणीवर बसले 3 गाव. काट्याच्या आणीवर बसले 3 गाव. जीवन हे काट्या काट्याच्या आणीवर बसले 3 गाव 2 गाव बसले एक बसायचं ना बरोबर ऐकलीस का गाव तुला कविता नव्हती आता मग काट्याच्या आणीवर बसले 3 गाव 2 गाव बसले एक बसायचं ना. आता मला सांगा या पायापासून तर या कमरीपर्यंत एक गाव हा एक गाव आणि या कमरीपासून त्या मानेपर्यंत कंठापर्यंत
एक गाव एक गाव. झालं 2 गाव हो. आणि हा एवढं 6 गाव हा आहे तिसरा गाव तिसरा गाव. बरोबर तर हे मला सांगा याच्यावरचा गाव आहे का नाही याच्यावरचा गाव बनू शकते का नाही. नाही हा मुख्य गाव मुख्य हा तर शाहीर साहेबांचं म्हणणं आहे कसं? की फाटे ठोकले पण त्याच्यावर कौल नाही आहे ओके मा आता या फाटे येत बाहेर केस म्हणजे फाटे बरोबर ते फाटे डोक्यावर हो. आता त्याच्यावर कौल आहेत का नाही उभे उभे फाटे आहेत फक्त केसायचे हो. आणि त्याच्यावर कौल झाकला फक्त केसायनं काट्यानं काट्यानं. हा? पण त्याच्यावर फाटे कौल आहेत का नाही. आता हे काटे केस म्हणजे फाटे असं आणि त्याच्यावर कौल नाही नाही, आहे नाही. शाहीर साहेब हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर्कबुद्धी रबा आणि पुन्हा काय म्हणजे काय? बाईमध्ये किती फुटाचा पायवा तर प्रत्येकाचे शरीर इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक मायबापाला सांगायचं आहे उंच असो ठेंगणा असो हा लहानचा पोटाही आहे तर याच्या हाताने याचं शरीर मोजा 3.5 हातच भरत बरोबर आहे तुम्ही किती मोठा माणूस असू द्या लंबा असो बांडा असो किती केवढा असो त्याच्या हाताने आपल्या हाताने तुम्ही आपलं शरीर मध्ये 3.5 हाताचं शरीर भरते फक्त 3.5 बरोबर आहे. म्हणतात ना मेल्यावर 3.5 हाताचा गड्डाच लागते का म्हणतात लोक का म्हणतात हे कारण आहे 3.5 हाताचाच माणूस असते तर मोठा राव किंवा छोटा राव आपल्या हाताला. आपल्या हाताला 3.5 हातातच राहते हा? तर तो 3.5 फुटाचा म्हणजे 3.5 फुटाचा पायवा आणि 3.5 हाताचे असते मग 3.5 आणि काय म्हणजे कोठून आणली म्हणते माती कोठून आणली माती हा. तर आई वडिलाकडून लावली माती अगं बाई आई वडिलाकडून लावली माती कारण मनुष्य हा जन्मताच कसं आहे पूर्ण शरीर घेऊन येते हा. बरोबर मांस राहते का माणसाच्या अंगाले हा. हे वरची चमडी हे हा. तर हे काय झाली माती. मातीने झाकून आहे शरीर आपलं हा. हा तर हे वरची चमडी म्हणजे माती हे मातीने शरीर झाकून आहे पुन्हा राहिलं बाई म्हणते सजावट कशाने केली अगं बाई. हा सॉरी आई वडिलाकडून माती लावली हा. आणि सजावट कशाने केली तर सजावट चमडीने केली आपल्या शरीरात म्हणजे हे शरीर झाकून कशाने आहे माती चमडीन झाकून आहे चमडीनं हा. तर हे चमडी आहे म्हणून आपली सजावट केलेली आहे शरीर सुंदर दिसते कोणाची कारी आहे कोणाची भुरी आहे हा? हे कारी आहे हे भुरी आहे हे सजावट कशाने केली हा. आहे चमडीने केलेली आहे म्हणजे रूप कशावर दिसते माणसाचं चमडीवर गोरं किंवा हा, काळं दोनच. दोनच राहतात तर हे चमडीने सजावट केलेली आहे पुन्हा राहिला प्रश्न खर्च किती लागला तर शाहीर साहेब 84 लाख योनी फिरून जेव्हा माणूस येते तेव्हा माणूस पूर्ण जन्म घेते बरोबर आहे बरोबर म्हणजे जन्म घेते असं म्हणतात मी म्हणतात संत महात्मा म्हणतात तर 84 लाख खर्च 84 लाख हा खर्च लागला आणि दरवाजे किती तर 10 इंद्रिय म्हणजे 10 दरवाजे 10 दरवाजे हा 10 दरवाजे 10 इंद्रिय आपल्या शरीरामध्ये हो. आता हे 10 दरवाजे म्हणजे 10 इंद्रिय आणि दरवाजे कोणते तर 10 इंद्रिय आणि कोण राहू लागली त्या घरामध्ये तर या घरामध्ये आत्मा वास करत आहे आत्मा हा वास करत आहे आणि परमात्म्याची वाट पाहत आहे अगं बाई या घरात कोण आहे फक्त आत्मा आहे हो. आत्मा गेला का घर हा मातीमोल झाला इथून आत्मा निघू द्या ह्या घराला कोण विचारत नाही, नाही, नाही नाही. म्हणून या घरामध्ये आत्मा वास करत आहे आणि परमात्मा त्याची वाट बघत आहे हे तुमच्या प्रश्नाचं तंतोतंत उत्तर बरोबर आहे समजलं साहेब टेकी लावून दिमाग असा दिमाग लावा लागते त्याला म्हणतात प्रश्नाचं उत्तर हा आणि मग झेंडीचा म्हणजे कलंकीचा झेंडा गाळ या लागते असं सांगल्यानंतर नाही तर असंच वारा चालला आओ बे लड्डू जाओ बे लड्डू जिंदगी प्रपंच हे नाही जमता शाळेत साहेब इसको नाही बोलते माझं एक आध्यात्मिक गाणं आहे एवढं सुंदर गाणं आहे ऐका माझं गाणं हो नको हे कांचना अंगभूषवाया नको हे कांचन अंगभूषवाया हवे मला कुठे असेल आपला माझा प्रश्न लिहून ठेवा माझं गाणं काय आध्यात्मिक गाणं काय आणि किती तुम्हा बुद्धी तपासून पाहते मी किती तुम्हा बुद्धी
दिवसा सूर्य आहे हा तर दिवसा चंद्र रात्री सूर्य कसा काय ज्ञानी ओके मा दिवसा चंद्र आणि रात्री सूर्य तर तो रात्रीचा सूर्य कोणता कोणता? आणि दिवसाचा चंद्र कोणता हा. अमेरिकेमध्ये आता अंधार आहे हे सांगायचं नाही हा. मी अमेरिका नाही विचारते मी अनुभव विचारते अनुभव तर रात्री चंद्र सॉरी रात्री सूर्य दिवसा चंद्र कोणता हे तुम्हाला तुमच्या राऊंड मध्ये सांगायचं आहे आणि मग कलंगीचा झेंडा काढायचा आहे हो. म्हणून काय म्हणायचं आहे कसं मग काय अरे बापा परीक्षा नाही दिली काय नाही दिली तरी जिल्ह्याचा कलेक्टर झाला ना उत्तीर्ण झाला तो कोण असेल बस 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 रमेशजी पावनकर आयोजक परसोडी यांच्याकडून 100 रुपये आणि मनोहरजी ठेवणगाडे यांच्याकडून 100 रुपये सपोर्ट मिळालेला आहे मी माझी पाटील यांचे खूप आभारी आहे साहेब तो जिल्ह्याचा कलेक्टर झाला बिना परीक्षा दिलेला अगं बाई ग तर तो कलेक्टर कोण कसा आणि म्हणून पुण्यवान सजा भोगे नरकाचा आपल्याला जागा मिळेल स्वर्गाचा उत्तीर्ण नाही झाला परीक्षेचा कलेक्टर झाला महाजिल्ह्याचा आणि पापाला स्वर्गात जागा भेटली तो पापी कोण कोणता तो बिना परीक्षा दिल्याने कलेक्टर झाला तो कलेक्टर कोण अरे बापा रे. आणि म्हणून शेवटच्या आठवड्यामध्ये मला काय म्हणायचंय का काय
तो आपल्या शरीराचा मुंडक खाली चमत्कार पायाचा बघे मा मुंडक खाली न पाय वरती पाय वरती आणि तो काय करते पायानं मंत्र म्हणते तोंडानं मंत्र नाही म्हणे नाही. पायानं म्हणते पाय वरती पायानं मंत्र म्हणते तो अरे 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 आणि नाही काय तो उच्चारण करतो मंत्राला कशाने पायाने हा पण तो कवी होता संत होता ना साधू होता अरे बाप्पा कवी होता संत होता ना साधू होता साहेब तो कवी संत साधू कोण कोण जो पायाने मंत्राचा उच्चार करते त्याचं मुंडक खाली पाय वरती होतं अरे बाप्पा रे. नाही तर किरणवाले बाबा नाही सांगत ते नाही ते नाही. कोणी किरणवाले बाबा ते नाही, सांगते ते नाही आहे तर तो पायानं मंत्र म्हणायचं त्याच्या पाय वरती डोकं खाली होतं आणि तो कवी होता संत होता आणि साधू होता आणि मग काय म्हणायचं आहे डोलसा बाळीतो आपल्या शरीरात पाटील यांचे खूप आभारी आहे, धन्यवाद. इथे आमचा राऊंड समाप्त झालेला आहे. आमचे सहकार्य लाभलेले शाहीर साहेब ज्ञानेश्वरजी वाघमारे येतील आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. धन्यवाद. हा महादेवची टेका पासोडी यांच्याकडे सुद्धा 20 रुपयाचा प्रमाण आलेला आहे. मी आणि माझी पाटील यांचे खूप आभारी आहे. धन्यवाद. हो गए शिला काय झालं बाबा मंजुळा? चाल लवकर जाऊ. चालेल लवकर. गोंडी गीत
शाहीर ज्ञानेश्वर